सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. 22 सप्टेंबर 2025 सोमवार दिवशी घटस्थापनेचा दिवस आलेला आहे. आपण महिला या नवरात्रीत आपल्या कुलदेवीची अखंड सेवा करणार आहोत. घटस्थापना, मंगल कलश, अखंड दिवा, रोज कुंकुमार्चन. तुमच्या घरात घटस्थापना होत असेल नसेल तरीही प्रत्येक महिलेने नवरात्रीच्या 9 दिवस आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन जरूर करा. महिलांनो, रोज करायचं आहे, अवश्य करायचं आहे. 11 वेळा करा, 21 वेळा करा, तुम्हाला जेवढ्या वेळा करता येईल ना तेवढ्या वेळात जरूर करा. देवी आईची, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल किंवा नाही काही तुमच्याकडं, एक सुपारी मांडा. देवी आई स्वरूप तिला माना 9 दिवस आणि तिची पूजा करा. रोज त्या सुपारीवर हलवू नका 9 दिवस. आणि त्या सुपारीवर तुम्हाला रोज 9 दिवस 11 वेळा, 21 वेळा, तुम्हाला जेवढ्या वेळा कुंकुमार्चन करता येईल ना तेवढ्या वेळा करायचं आहे. नंतर ती सुपारी तुम्ही तुमच्या देवघरातच ठेवू शकता किंवा तिजोरीत वगैरे ठेवली तुम्ही. अखंड लक्ष्मीसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे. आता ज्यांना त्यांचं कुलदैवत माहीत नाही, मग काय अशा लोकांनी काय नवरात्रीत देवी आईची सेवा करायची नाही का? तुमच्याकडं मूर्ती नाही, फोटो नाही, तुम्ही एक सुपारी मांडून सुद्धा तुम्ही देवी आईची सेवा करू शकता. कधीच तुमची सेवा खाली जाणार नाही. तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी रोज 9 दिवस एक वेळ ठरवून घ्यायचा आहे आणि त्याच वेळेला सेवा करायची आहे. कुंकुमार्चन करा. आता काही महिलांना नाहीच जमत, एक वेळ ठरवता येत नाही, ऑफिस आहे, लेकरं बाळं आहे. महिलांनो, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना, 9 दिवस आहे आईच्या सेवेसाठीच आहे. एक वेळ ठरवून घेतली तर अतिशय उत्तम. नाही जमत ना, देवी आई आहे, लेकरांना आपल्या नक्कीच समजून घेते. म्हणून देवी आईची, आई भगवती अंबाबाईची आपण जास्तीत जास्त सेवा करायची आहे या 9 दिवसात. आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी हे 9 दिवस खूप महत्त्वाचे असतात. आश्विन शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र, हे 2 नवरात्र तर खूप विशेष मानले जातात. यात केलेली सेवा कधीच खाली जात नाही. त्यात सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे कुंकुमार्चनची सेवा. आणि दुसरी सेवा, आपण सर्वच सेवा देवी आईला तर प्रियच आहे. आपण घटस्थापना करतो, मनोभावे तिचा मंगल कलश भरतो, अखंड दिवा लावतो. सर्वच सेवा देवी आईला खूप प्रिय आहे. पण त्यात कुंकुमार्चन आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे, दुर्गा सप्तशतीचे 1, 3, 5, 9, 11, 14 किंवा जास्तीत जास्त जेवढ्या वेळा तुम्हाला पाठ करता येईल ना तेवढं नवरात्रीमध्ये ही देवी आईची